मंडळी, होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत अगदी साधीशी आमटी आणि साध्याशा पुरणपोळ्या. पटकन होणाऱ्या आणि कमी वेळात, फार व्याप किंवा फार तामझाम न करता. तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे. नेहमीच्या वापरातलं बेसन आहे हे घरातलं. गॅसवरती कढई ठेवायची, गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. बेसन घालायचं त्याच्यामध्ये आणि 2 मिनटं हलवून घ्यायचं. अगदी मोकळं होईपर्यंत हलवत राहायचं आहे. 2 मिनटानंतर तूप घालायचं 2 चमचे. तूप घातल्यानंतर थोड्याशा गुठळ्या होतील, व्यवस्थित हलवून गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि असं एकदम मोकळं पीठ तयार करायचं आहे. आत्तापर्यंतचा 4 मिनटाचा कालावधी जातो हे एवढं सगळं करेपर्यंत. आता घालायचं आहे याच्यामध्ये गूळ आणि पाणी. तर त्यासाठी मी 2 वाट्या पाणी उकळवत ठेवलं आहे, कारण डाळ कधी कधी जुनी असली तर पाणी खूप जास्त लागतं. तर बेसन छान भाजलेलं आहे, तुम्ही बघा खूप छान वास सुटला आहे आणि एकदम असं मोकळं झालेलं आहे. तूप घालताना अगदी पोळीच करायची आहे ना, मग जास्त तूप घालूया असं नको, अगदी प्रमाणातच तूप घालायचं आहे. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झालं आहे आणि पीठसुद्धा छान भाजून असं मोकळं झालं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालायचं आणि गूळ घालायचं आहे. तर 1 वाटी पिठासाठी मी पाव वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे अगदी कमी गूळ घेतला आहे, कारण आम्हाला फार गोड खायचंच नाही आहे म्हणून. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घालू शकता. शेवटी पुरणपोळी म्हटलं की गोड असल्याशिवाय ती छान लागतच नाही. तर गूळ घालायचा आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता इथं बघा किती घट्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण वेलची पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातल्याशिवाय त्याला चव नाही येत चांगली. तर मिश्रण बऱ्यापैकी पातळ आहे हे आणि अगदी कढई सोडेपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर थोडंसं घट्ट झाल्यानंतर अजून थोडंसं पाणी घालायच्या. आतमध्ये ज्या गुठळ्या तयार होतील त्या सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत, कारण पाणी घातल्यानंतर सुद्धा गुठळी तयार होऊ शकते पिठाची. आणि अगदीच तुम्हाला नाही झालं हे बनवताना गुठळी फोडायला, तर हे थंड झाल्यानंतर पुरण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हलकंसं फिरवून घेतलं तरी ते छान असं तयार होतं. तर पुरण आपलं तयार होत आलेलं आहे बघा, खूप छान असं, आणि कढई सोडायला लागलेलं आहे पुरण. आता इथपर्यंत आलं की आपण गॅस बंद करणार आहोत. तर किती छान असं पुरण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि आपण आमटी तयार करून घेऊया. तर आमटी बनवण्यासाठी मी पाणी ठेवले इथे गरम करायला. सोबतच मी इथे 15 ते 20 पाकळ्या लसूण घेतला आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे, थोडासा पुदिना, एक 10-12 पानं आणि 1 चमचा जिरं घालून अर्धा चमचा जिरं घालून हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आणि आमटीसाठी आपण फोडणी करूया. तर तेल घालायचं. पातेलं गरम झाले की तर 1 पळी तेल घातले मी. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा आणि जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे जाडसर तो घालायचा. मसाला छान 2 मिनटं फ्राय करायचा. बाकीचे मसाले घालायचे. तर इथे पाव चमचा हळद घातली आहे मी, अर्धा चमचा गरम मसाला आणि धने पावडर 1 चमचा. सोबतच 2 चमचे घाटी मसाला म्हणजे चटणी घातली आहे. व्यवस्थित 2 मिनटं हे परतून घ्यायचं. थोडंसं पातेल्यामध्ये हे एका बाजूला लावून याच्यामध्ये परत आपण घालणार आहोत बेसन. तर आधी चिमूटभर हिंग घालूया. हिंग घालायचा आणि हे मसाला सगळा एका बाजूला करून 1 चमचा बेसन घालायचं आहे. बेसन असं साईडला घालायचं, थोडंसं परतून घ्यायचं, त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करायचं आणि पाणी घालायचं. पाणी आपल्या आवडीनुसार, म्हणजे आमटी आपल्याला ज्या हिशोबाने करायची आहे त्या हिशोबाने मसालासुद्धा करायचा आहे. तर इथे मला 4-5 वाट्याच आमटी करायची होती, त्या हिशोबाने मसाला केला आहे. आता कोथिंबीर घालूया आणि शिजण्यासाठी बाजूला ठेवूया. आता इथे मी एक थाळा घेतला आहे. पुरण थंड झाल्यानंतर हे असं झालेलं आहे, म्हणजे आपण शिजवून घेतलेलं जे पीठ आहे बेसनाचं ते फोडून असं व्यवस्थित एकजीव करायचं. फोडून म्हणजे फार कडक नाही होत ते, पण तरीसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि किती छान मऊ असं तयार झाले बघा. आता हे बाजूला ठेवूया आणि आपण कणिक बघूया. तर कणिक मी हे पुरण करायच्या आधीच तयार केली होती आणि भिजण्यासाठी ठेवली होती. तर आता थोडंसं तिला तेल लावून घेऊ आणि थोडीशी परत आपण तिला मळून घेऊया.
तेल लावायचं, छान अशी मळून घ्यायची आणि उंडे करायचे. कणिकसुद्धा खूप छान झाली आहे. आता उंड्यासाठी म्हणाल तर पुरण आणि कणिक प्रमाण सेम घ्यायचं आहे आणि कणिक आणि पुरण बनवताना सुद्धा जे प्रमाण कणकेचं आहे पातळपणाचं तेच पुरणासाठी सुद्धा ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी जेवढी कणिक घेतली आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा उंडा पुरणाचा घेतलेला आहे. परत एकदा तुम्हाला मी हा उंडा करून दाखवते कणकेचा. आणि बघा कणकेपेक्षा पुरण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे जसा आपण उंडा बनवतो पुरणपोळीसाठी तसाच बनवायचा आणि छान असं लाटून घ्यायचं. तर मी सोबतच सगळे बनवून घेणार आहे. फार नाही होणार आहेत पोळ्या, 8 ते 9 पोळ्या होतील. तर मी तेवढे सगळे उंडे आधी बनवून घेणार आहे. तर इथे मी उंडा तुम्हाला एक दाखवला कसा बनवायचा ते आणि बाकीचे सगळे तयार करून घेणार आहे. आमटीला सुद्धा छान उकळी आली आहे. आता हिला बाजूला ठेवूया. उंडे तयार करून झालेत. आता मी एक पुरणपोळी तुम्हाला लाटून दाखवते. पीठ लावायचं. आता जर पोळपाटावरती तुम्ही फूड पेपर घेतला तर पीठ फार नाही लावायला लागत किंवा कपडा वगैरे बांधावा लागत नाही. तर पोळी आपली लाटून झाली आहे. तर इथे कोपऱ्यामध्ये थोडीशी फुटली पोळी. पुरण जरा जास्तच झालं याच्यामध्ये. आता भाजून घेऊया. तर पोळी भाजण्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. तवा गरम झाला की पोळी पटकन करपली जाते आणि लोखंडी तव्यामध्ये तर अजूनच. तर पोळी बघा किती छान अशी टम्म फुगली आहे. सोबत मी तुम्हाला अजून एक पोळी दाखवते. आणि अशा प्रकारे आपल्या दोन्हीही पोळ्या खूप छान फुगलेल्या आहेत. कणकेचं आणि पुरणाचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. इकडे आपली आमटीसुद्धा छान तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी येळवण्याच्या आमटीसाठी सारखी आमटी तयार होते. आता आपण नैवेद्यासाठी ताट तयार करूया.